नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 33व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. कर्मसन्यास योग म्हणजे गीतेतला 5वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. अध्यात्म, आपले कर्म आणि धर्म या गोष्टी मुक्ती किंवा या संकल्पनेशी जोडलेल्या आहेत. क्रियेतूनच माणूस आपले कर्म ठरवतो आणि हेच कर्म मग माणसाला मुक्त करू शकतात. आपण क्रिया आणि आपले कर्म यांच्यात फरक कसा करायचा जाणून घेऊया आजच्या या भागात. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्मयोगाने माणसाचे मन शुद्ध होते, तो शिस्तप्रिय किंवा डिसिप्लिन्ड होतो, तो त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि त्याच्या लक्षात येते की आपण सगळे हे एकाच आत्म्याचे भाग आहोत आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या कृती करत असल्या तरी हे कर्मयोगी कधीही या कर्मात अडकत नाहीत. मागच्या भागात आपण ज्ञान आणि आपले कर्म याबद्दल बोललो. थिअरी आणि प्रॅक्टिसमध्ये जसा फरक आहे तसाच फरक हा ज्ञान मिळवण्यात आणि कर्म करण्यात आहे. ज्ञानाने निर्णय घेणे सोपे होऊन जाते आणि आपण आपल्या कृती करू शकतो. कर्मयोगातच खरा कर्मसन्यास आहे. नुसती क्रिया करणाऱ्या व्यक्तीत आणि कर्म पार पाडणाऱ्या व्यक्तीत काय फरक असेल? नुसती क्रिया करणारा माणूस हा प्रकृतीशी जोडलेला असतो. पृथ्वीवर चाललेल्या गोष्टींशी तो बांधला जातो आणि ह्यानेच माणसाची बंधने वाढत जातात. Man creates bondages when attached to things on earth. आपले कर्म करणारा माणूस थोडा वेगळा असतो. आपले धर्म समजून काही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या माणसाला मुक्ती मिळते. तो कुठल्याही बंधनात अडकत नाही. A कर्मयोगी is a man whose soul is liberated. आपण आपल्या ॲक्शन्समध्ये असा फरक कसा करायचा? डिझायर्स किंवा आपल्या इच्छा या आपल्याला नुसती क्रिया आणि कर्म यामध्ये फरक करण्यात मदत करतील. इच्छेसाठी काम करणे म्हणजे अपेक्षा आल्या आणि ह्याच अपेक्षा बंधनं वाढवतात. कर्मयोगी हे इच्छांसाठी काम करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पण कमीच किंवा जवळजवळ नसतातच. इच्छा सोडून काम करणे सोपे नाही, पण तुम्ही असा विचार करू शकता की तुम्ही एक साधन आहात आणि तुमच्या मदतीने विश्वातील ऊर्जा काही गोष्टी घडवून आणू शकते. Man is a tool that is instrumental in bringing developments in the universe. आपली काय भूमिका आहे? आपण फक्त एक साधन आहोत. आपल्या अहंकाराचा काही उपयोग नाही. हे सगळे म्हणजे एक प्रकारची जाणीव, एक अवेअरनेस. आणि हाच अवेअरनेस आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या जवळ नेतो. हे माणसाला त्याच्या आत्म्याशी जोडते. एका कर्मयोगातील आणि सामान्य माणसातील फरक म्हणजे स्थिरता किंवा स्टेडफास्टनेस. या स्थिरतेने काम केल्यास एका कर्मयोगीला कुठलीही चिंता किंवा भीती नसते. त्याचं मन शांत असतं. तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही आपले कर्म हे देवाला अर्पण करत आहात असा विचार करून आपला धर्म पूर्ण करू शकता. देवावरती विश्वास नसला तरी तुमच्या स्वतःवर विश्वास असेल ना. ह्याच आत्मविश्वासाने तुम्ही तुमचा धर्म पार पाडू शकाल. मार्ग कुठलाही असो, एक कर्मयोगी होणं हे सोपे आहे आणि आपण सहज होऊ शकतो हे आता आपल्याला समजले. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.